Please like, share, and subscribe. And don't forget to press the bell icon for new notifications and videos. सत्यमेव जयते असं आपल्या हिंदुस्थान सरकारचं ब्रीदवाक्य आहे. पण ज्यांनी सत्याला धरून वागायला पाहिजे त्या सगळ्या प्रतिष्ठित अधिकाऱ्यांच्या मागल्या बाजूला सत्यमेव जयते ही पाटी लावून ठेवलेली असते. त्यामुळे सत्याने कुणी वागतच नाही अशी आजच्या हिंदुस्थानची स्थिती झालेली आहे. सत्य या विषयाचा जास्तीत जास्त अभ्यास हिंदुस्थानने केलेला आहे. अगदी वेदापासून काल परवापर्यंत सत्याला फार मान हिंदुस्थानात दिलेला आहे. मुंडक उपनिषदामध्ये सत्यमेव जयती असं पहिल्यांदा विधान आलेलं आहे. आणि त्यात तो उपनिषदकार म्हणतो की मनापासून सत्य निर्माण होतं आणि सत्यापासून लोक निर्माण होतात. पूर्ण विचारांती हे विधान या ऋषींनी केलेलं दिसतंय. कारण सत्य म्हणजे काय हे मन ठरवतं आणि त्या मनासाठी एक सत्य निर्माण झालं की त्या सत्याभोवती जे जे लोक जमा होतात त्यांचा मिळून एक लोक तयार होतो. आता लोक म्हणताना मी मनुष्यच फक्त विचारात घेतो असं नाही, तर त्या मनावरून आणि मनात असलेल्या सत्यावरून काही प्राणीसुद्धा एकत्र येतात. उदाहरणार्थ मांजराला मारणं हेच सत्य असं ज्या वाटतं त्या प्राण्यांचं एक संघ तयार होतो, तो लोक तयार होतो. ते कुत्रे हे आपल्याला माहिती आहे. तसंच माणसांचं आहे. म्हणून सत्य हे या दृष्टीने अगदी महत्त्वाचं आहे आणि ते मनापासून निर्माण होतं आणि त्या सत्यापासून लोक निर्माण होतात हे मुंडक उपनिषदाचं म्हणणं अगदी योग्य असं ठरतं. या उपनिषदकारांनी आणखीन अभ्यास केला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की सत्य म्हणजे काहीतरी एक विशेष गोष्ट. कुठली ती विशेष गोष्ट? तर सत्य या शब्दात सत हा मूळ शब्द आहे. त्याचा अर्थ असणं, असणारं, जे नेहमी अस्तित्वात असतं ते सत. या सतला यम जोडला आणि सत्यम शब्द तयार केला. सत्यम म्हणजे जे खरं आहे ते. त्या अर्थी सत्य हा शब्द निर्माण केला. आता सत्य याच्यात सत शब्द आहे त्यामुळे नेहमी असणारं हा अर्थ त्यापासून अभिप्रेत असतो. आणि म्हणून एक आणखीन एक शब्द या ऋषींनी निर्माण केला आणि तो म्हणजे ऋत. सत्य हे नेहमी असणारं अशी स्थिती आहे. परिस्थिती बदलली तरी सत्य बदलत नाही. पण ऋत हा शब्द असा आहे त्यात रू धातू आहे. रू म्हणजे जाणं, गती असणं. ज्या तत्वाला गती असते ते ऋत. म्हणून सत्य आणि ऋत हे दोन शब्द आमच्या ऋषींनी तयार केले. ऋतम वच्मी सत्यम वच्मी असं त्यांचं नेहमी पालुपद असतं. पण असत्य किंवा अनृत कधीही बोलणार नाही अशी त्यांची प्रतिज्ञा असते. या सत्य आणि ऋत यामधला फरक काय? तुम्हाला कुठल्याही ग्रंथात त्याचा फरक सापडणार नाही. पण माझ्या विचारमंथनातून जे मला समजलं तो फरक मी तुम्हाला आता मुद्दाम सांगणार आहे. सत्य हे परिस्थितीनुरूप न बदलणारं जे ते सत्य. पण काही गोष्टी अशा असतात की त्या परिस्थितीनुरूप बदलतात. उदाहरणार्थ माझं वजन 150 पाऊंड आहे असं जर मी म्हटलं तर ते सत्य आहे का नाही हे नक्की सांगता येणार नाही. तुम्ही कोणीतरी पुढे याल, वजनाचा काटा घेऊन याल आणि मला म्हणाल बघा राहा याच्यावर उभे, मी उभा राहीन, 150 पाऊंड वजन भरेल. सगळे तुम्ही म्हणाल की हां डॉक्टर वर्तक सत्य बोलले. पण खरोखरच सत्य आहे का? आत्ता जर मी बऱ्याचशा जिलब्या खाल्ल्या, समजा 1 किलो जिलब्या खाल्ल्या आणि मग वजन काटा मी वापरला आणि त्याच्यावर उभा राहून बघितलं तर 150 पाऊंडाच्या ऐवजी 152 पाऊंड वजन भरेल. मग मी खोटं बोललो का? नाही. मी सत्य बोललो का? नाही. उघडच आहे. म्हणजेच परिस्थिती बदलल्यावर जे बदललं असं तत्व, पण जे खोटं नाही त्याला ऋत असं म्हणायचं. आणखीन एक उदाहरण देतो. माझं वजन 150 पाऊंड. इथे पुण्यात केलं तर 150 पाऊंड वजन भरतं. पण मला उत्तर ध्रुवावर नेऊन तिथंच वजन काट्यावर उभं केलं तर ते वजन थोडं जास्त भरेल. 150 पाऊंडाच्या ऐवजी 151 पाऊंड भरेल. का? तर उत्तर ध्रुवावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा जास्त परिणाम होतो आणि वजन वाढतं. आणि विषुववृत्ताजवळ ते वजन थोडं कमी होतं. कारण पृथ्वीचा मध्य तिथून विषुववृत्तापर्यंतचं अंतर आणि उत्तर ध्रुवापर्यंतचं अंतर हे जर मोजलं तर विषुववृत्त मध्यापेक्षा जास्त लांब आहे आणि उत्तर ध्रुव जवळ आहे. दक्षिण ध्रुव तितकाच जवळ आहे. म्हणून ध्रुवांवर जर वजन केलं तर ते जास्त भरतं
आणि विषववृत्तावर जर वजन केलं तर ते कमी भरतं. म्हणजेच परिस्थिती पालटली तर बदलतं ते सत्य नव्हे. सत्यामध्ये कधीही बदल होत नाही. म्हणून अशासाठी एक नवीन शब्द तयार केला, तो म्हणजे ऋत. ऋत म्हणजे परिस्थितीनुरूप बदलणारं जे खरं ते मी बोलीन, आणि जे कधीही नाही बदलणार असं जे खरं तेही मी बोलीन, असं हे ऋषी म्हणत असत. या ऋतला समांतर असा शब्द संस्कृतशिवाय दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाही. खरं आणि खोटं मराठीत आहे, तसंच ट्रू आणि फॉल्स इंग्लिशमध्ये आहे. पण ऋत या शब्दाला कुठलाही शब्द नाही हे लक्षात ठेवायचं. आणि यावरून लक्षात येतं की आपले ऋषी किती खोलवर चिंतन करत असत आणि मग निर्णयाला येत असत. आता सत म्हणजे जे नेहमी असतं ते, त्याचा अभ्यास करत आमचे ऋषी गेले वेदकाळी, आणि मग त्यांच्या लक्षात आलं की सत म्हणजे जी अस्तित्वात असलेली गोष्ट, कुठलीही वस्तू घ्या, ही पृथ्वी घ्या, हवा घ्या, आकाश घ्या, पाणी घ्या, हे सगळं सत आहे. पण हे सत बघत बघत ज्यावेळी मागेपर्यंत गेले त्यावेळी या ऋषींच्या लक्षात आलं की असतापासून सत जन्माला आलेलं आहे. नासदीय सूक्त जे ऋग्वेदात आहे त्यात हे पहिल्यांदा सिद्धांत मांडला आहे, असतापासून सत जन्माला आलं. आपण थक्क होतो की असं कसं काय, असतापासून कसं सत जन्माला येईल. त्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे. त्या 2 शब्दामध्येच त्याच्या व्याख्या आहेत. सत म्हणजे जे नेहमी असणारं ते, आणि असत म्हणजे जे नसतं ते. म्हणजे नसतं त्यापासून सत कसं जन्माला येईल. पण हे सांगताना एक थोडासा विचार करायला पाहिजे. असत असं कुठे अस्तित्वात असतं का? कधीच नाही. म्हणून असत शब्द हा सतवरून कल्पना करून निर्माण केलेला शब्द आहे. सत म्हणजे नेहमी अस्तित्वात असतं ते जर नसेल तर जे काही घडेल त्याला असत असं म्हणायचं. जे नसतं ते असत. आता आज जे सत्य आहे म्हणजे पृथ्वी आहे, आकाश आहे, पाणी आहे, म्हणजे पंचमहाभूत आहेत, हे एकेकाळी नव्हतं. हे जेव्हा नव्हतं तेव्हापर्यंत आमचे लोक बुद्धीने विचार करत करत, अंतःकरणात मनन करत करत तिथपर्यंत जाऊन भिडले, आणि त्यावेळी लक्षात आलं की आज जी सत्वस्तू आहे ती त्या काळी नव्हती. पण त्या काळी जी वस्तू होती त्याच्यापासूनच हे सत निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून नासदी सूक्तातला ऋषी म्हणतो पहिल्यांदा काहीच नव्हतं, आकाश पण नव्हतं, तारे पण नव्हते, काहीच नव्हतं, आणि पहिल्यांदा काहीतरी निर्माण झालं, त्याला आंब असं नाव त्यांनी दिलं. हे आंब म्हणजे पहिलं काहीतरी अस्तित्वात आलं ते, म्हणजे त्याला सत म्हणायचं. आणि त्याच्या आधी जी काही वस्तू होती ते सगळं असत होतं. पण हे असत म्हणण्याचं कारण आज ते नाही, ते द्रव्य म्हणा, वस्तू म्हणा, आज नाही, म्हणून त्याला असत म्हणायचं. त्या असतपासून सत निर्माण झालं, आणि असत हे अस्तित्वात नाही अशी स्थिती निर्माण झाली, म्हणून ते असत आणि हे सत. इतका खोल विचार ऋग्वेद कालापासून आपल्या ऋषींनी केलेला होता, आणि म्हणून त्यांनी सांगितलंय असतापासून सत जन्माला आलं. या नासदीय सूक्तालाच आधार घेऊन तैत्तिरीय उपनिषदात सुद्धा नेमकं हेच वाक्य घातलेलं आहे की असतापासून सत जन्माला आलं. आता या सतचा जास्त विचार चालू झाला. ईशावास्य उपनिषदात सांगितलेलं आहे, हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य आपीतहं मुखम. मग हिरण्मय पात्राने सत्याचं मुख झाकलं जातं. हिरण्मय पात्र म्हणजे सोन्याचं पात्र. खरोखरच आज जगात वस्तुस्थिती सगळीकडे असं दिसते की पैसे चारले, सोनं म्हणजे तरी काय, काहीतरी धन द्रव्य, ते चारलं की सत्य झाकलं जातं. एखाद्या साक्षीदाराला जर पैसे दिले, सोन्याचं भांडं दिलं, चांदीचं भांडं दिलं, तरी तो साक्ष देत नाही, म्हणजे सत्याचं तोंड झाकलं गेलं, सत्याचं तोंड दाबलं गेलं, अशी स्थिती आहे. आणि हे नेमकं ईशावास्य उपनिषदात सांगितलेलं आहे. अर्थात ह्याच्यात आणखीन एक खोल अर्थ आहे, कारण सत म्हणजे नुसतं खरं बोलणं हे नाही आहे, तर सत म्हणजे अस्तित्वात असलेलं ब्रह्मसुद्धा सत आहे, आत्मा हा सत आहे, हेच आमच्या ऋषींनी सांगितलं आहे. आणि हे सगळं हिरण्मय पात्रानं झाकलं जातं, हे आणखीन मोठं आश्चर्य आहे. कसं ते बघा. आता सत म्हणजे खरं बोलणं एवढाच जर विषय घेतला तर हे सत हिरण्मय पात्राने म्हणजे द्रव्याने झाकलं जातं, हे आत्ता उदाहरण देऊन तुम्हाला सांगितलं. पण सत म्हणजे आत्मा हा जर अर्थ घेतला तर हा आत्मा हिरण्मय पात्राने झाकला जातो की नाही? जातो, हे त्याचं उत्तर आहे. कारण हिरण याचा अर्थ रेत असा सुद्धा आहे. हिरण्मय पात्र म्हणजे रेतमय पात्र. रेतमय पात्र म्हणजे आपलं शरीर, कारण आपलं शरीर, कुठल्याही प्राण्याचं शरीर हे रेतापासून उत्पन्न झालेलं असतं, आणि त्याच्यामध्ये आत्मतत्व झाकलेलं असतं. हे आत्मतत्व म्हणजे सत आहे. आत्मतत्व आपल्याला कधी बघता येत नाही, कधी दाखवता येत नाही, कारण ते शरीरामध्ये झाकलेलं असतं. आणि म्हणून हिरण्मय पात्रांनी म्हणजे रेतमय पात्रामध्ये सत हे झाकलेलं असतं, असं विधान या ऋषीने केलेलं आहे. सत म्हणजे ब्रह्म हा आणखीन एक अर्थ आहे.
हे ब्रह्म हिरणमय पात्राने झाकलं जातं. पण इथं हिरण याचा अर्थ किरण असा केला आहे, प्रकाश किरण. प्रकाश किरणांचं पात्र म्हणजे काय? सूर्य. सूर्यामुळे झाकलं जातं का? आपण नेहमी म्हणतो की सूर्यप्रकाशात पाहिलं इतकं सत्य. पण एक लक्षात ठेवा, सूर्यप्रकाशात जे दिसतं ते सत्य नसतं. असं कसं म्हणता असं तुम्ही म्हणाल. म्हणून सांगतो, वर आकाशाकडे बघा. आकाश निळं दिसतं दिवसा सूर्य असताना. हे निळं जे आकाश दिसतं ते प्रत्यक्ष काहीही नसतं, तो भास असतो. वातावरणामध्ये खूप थर वातावरणाचे असतात, त्याच्यात सूर्याचे किरण रिफ्रॅक्शन होतं, विकरीकरण होतं आणि निळा रंग आपल्यापर्यंत पोहोचतो, बाकीचे रंग येत नाहीत. म्हणून आकाश निळं दिसतं, पण तो भास असतो, ते सत्य नव्हे. मग सत्य म्हणजेच ब्रह्म केव्हा दिसतं? सूर्य मावळल्यानंतर. रात्र झाली म्हणजे त्या अंधेऱ्या आकाशामध्ये असंख्य तारे लखलखताना तुम्हाला दिसतात, ते सत्य आहे, ते ब्रह्म आहे. कारण ब्रह्म म्हणजेच सत्य हेच ब्रह्म, सत म्हणजेच ब्रह्म. आणि ते सूर्याच्या पात्रामुळे म्हणजेच किरणांच्या पात्रामुळे म्हणजे हिरणमय पात्रामुळे झाकलं जातं, असं तो ऋषी सांगतोय. म्हणजे सत या विषयाचा आपल्या ऋषींनी किती खोल अभ्यास केला होता हे यावरून आपल्या लक्षात येतं. या वेदापासून उपनिषदापर्यंत हे सगळं अध्यात्मशास्त्र आहे. कारण अध्यात्मात ब्रह्म आत्मा यांचा सगळा विचार केलेला आहे. हा तात्विक विचार झाला. ते प्रत्यक्षात कसं मिळवायचं याचा विचार पतंजलीने केला आणि म्हणून त्यांनी पातंजली योगसूत्र ही रचली. अत्यंत सायंटिफिक असा तो ग्रंथ त्यांनी रचलेला आहे. त्या पातंजली योगसूत्रात पतंजली एका ठिकाणी म्हणतात की अहिंसा सत्य आस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रहा यमाहा. मी अहिंसानी वागणं, हिंसा न करणं, सत्याने वागणं, आस्तेय म्हणजे चोरी न करणं, ब्रह्मचर्य पालन करणं आणि जवळ कसलाही साठा न करणं, हे 5 यम आहेत. हे यम कशासाठी? योग साधण्यासाठी. योग कशासाठी? समाधी साधण्यासाठी. आणि ती कशासाठी? तर त्यावेळी योग घडतो, मन आणि आत्मा यांचं मिलन होतं आणि ब्रह्मज्ञान होतं. तेवढ्यासाठी हे सगळं करायचं आहे. त्यासाठी सत्य हे महत्त्वाचं आहे. पण सत्य हे महत्त्वाचं आहे असं सांगताना सत्य नुसतं खरं बोलणं म्हणजे सत्य असं नसून सत्याने वागणं हे महत्त्वाचं आहे. सत्याचरण हे जास्त महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण हे नेमकं कुणी लक्षात घेत नाही. सत्याचे अनुभव याला सत्य नेमकं समजलं पाहिजे आणि त्यासाठी त्या सत्याचा अभ्यास करावा लागतो. तसा मी केला होता. त्या अभ्यासातून मोठमोठ्या लोकांनी सत्यासंबंधी कसे घोटाळे केले आहेत ते मला कळून आलं. आपल्या सगळ्या भारतीय ग्रंथामध्ये सतला फार मानलेलं आहे. सत्यव्रत, सत्यवचनी, सत्यधर्म, सत्याचरण हे शब्द आपल्याला नेहमी आढळतात. पण असं करणारा कोणी आढळतो का? नीट विचार केला, साधारण सत्य म्हटलं की आपल्याला एकदम पहिल्यांदा जो कोण आठवतो तो हरिश्चंद्र. या सत्यासाठी हरिश्चंद्राने काय काय दिव्य सण केलं ते सगळीकडे सांगितलं जातं. रामायणात आहे, महाभारतात आहे, पुराणात आहे. त्या हरिश्चंद्राने स्वप्नात त्याच्या गुरुला म्हणजे विश्वामित्राला वचन दिलं आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी हरिश्चंद्राने स्वतः अनंत हाल सोसले. पत्नी पुत्राला विकलं, त्यांनाही हाल भोगायला लावले आणि हा सत्याचा आदर्श म्हणून सांगितला जातो आणि त्याला धरून सगळे वागण्याचा प्रयत्न करतात. सत्याला धरून विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की हे तो जे वागला हे खरोखरच सत्य आहे का? स्वप्नात जे दिसलं ते कधी सत्य असतं का? स्वप्न सत्य नसतं हे भारतीय संस्कृतीतल्या प्रत्येक ग्रंथात अनेक ठिकाणी नमूद केलेलं आहे. असं असून स्वप्नात काहीतरी दिसलं ते असत्य असून सुद्धा त्याला धरून वागणं हे सत्याचरण तर नव्हेच, उलटं असत्याचरण झालं. आणि या असत्याचरणाचा आमच्या पुढे आदर्श ठेवला गेला केवळ चुकीने, कारण आमचे पूर्वज चुकले, भलत्या गोष्टीला ते सत्य म्हणत राहिले. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, स्वप्न तर असत्य असतंच, पण हा विश्वामित्रासारखा गुरु, तो गुरुसारखा वागत होता का? ऋषीसारखा वागत होता का? अजिबात नाही. आवाच्या सभा तो मागण्या करत होता, ते सत्य होतं का? अजिबात नाही. तो विश्वामित्र गुरुपदाला म्हणजे सद्गुरुपदालाही योग्य नव्हता आणि ऋषीपदालाही योग्य नव्हता. असं असून त्याचं वर्तन असत्य होतं. असं असून हरिश्चंद्रांनी त्याच्या अटी पूर्ण केल्या म्हणजे त्यांनीही असत्याचरण केलं. पण हे आम्ही समजून घेत नाही आणि असत्याच्या विळख्यात आम्ही सापडतो. आता हा हरिश्चंद्र जो सत्याचा अवतार मानला जातो तो कसा असत्याचा अवतार ते बघा. सत्याचा आदर्श असलेल्या हरिश्चंद्राला पुत्र नव्हता म्हणून त्यांनी नवस बोलला की मला जर पुत्र झाला तर तो मी वरुणाला देईन. त्याप्रमाणे खरोखरच वरुणाने त्या कृपा करून त्याला पुत्र दिला.
तो पुत्र झाला तेव्हा मात्र तो आपला नवस फेडेना. आपला पुत्र वरुणाला देईना. काहीतरी कारणं सांगायचा की हा लहानच आहे, मोठा झाल्यावर देतो. असं करत करत त्याने खूप काळ काढला. शेवटी वरुण चिडला आणि त्यांनी हरिश्चंद्राला जलोदर उत्पन्न केला. आता पुत्र देण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्यात सुद्धा मखलाशी केली हरिश्चंद्राने आणि स्वतःचा तो पुत्र देण्याच्या ऐवजी त्याने एका ब्राह्मणाचा पुत्र खरेदी केला. त्याचं नाव शुनश्शेप आणि त्याला बळी देण्याचं ठरवलं. या शुनश्शेपाला ज्यावेळी त्या स्तूपाला बांधलं त्यावेळी त्यांनी स्तवन केलं देवाचं, ईश्वराचं, आणि त्यामुळे विश्वामित्रांनी त्याला वाचवलं. शेवटी हा शुनश्शेप त्या विश्वामित्रालाच आपला पिता मानायला लागला. आता ज्यांनी या वरुणाला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न केला तो हरिश्चंद्र हा सत्याचरणी होता असं म्हणता येईल का? पण तसं आम्ही मानलं आणि तोच आदर्श धरला म्हणून आम्ही देवाला सुद्धा फसवायला कमी करत नाही अशी आमची संस्कृती होऊन बसली आहे. एका बाईचं उदाहरण आहे. नवस बोलली मुलगा होऊ दे, मग सोन्याचं टोपरं तुला वाहीन. तिला मुलगा झाला. आता सोन्याचं टोपरं व्हायला पाहिजे, पण तिने चलाखी काय केली, त्या पोराचं नाव सोन्या ठेवलं, त्याचं टोपरं देवाला वाहून टाकलं. अशी फसवणूक करायला आम्ही शिकलो कारण आमचा आदर्शच असा विकृत. सत्याचा खरा आदर्श जर बघायचा असेल तर सत्यकाम जाबाल हा खरा सत्याचरणी होता. हा लहान मुलगा बालपणी एका गुरुकडे गेला विद्या शिकायला. गुरुने विचारलं, तू कोणाचा पुत्र आहेस, तुझे वडील कोण ते सांग. त्या मुलाला माहीत नव्हतं. माहीत नाही, सांगता येत नाही म्हणल्यावर तो म्हणला जा आईला विचारू नये. गुरुनी सांगितलं म्हणून मुलगा घरी आला. आईला विचारलं. आईने पण स्पष्ट सांगितलं की मी तर आहे दासी, त्यामुळे तुझे वडील कोण हे मला माहीत नाही. तो मुलगा खरोखरच सत्यव्रती होता, सत्याचरणी होता, म्हणून त्यांनी गुरुला येऊन जसंच्या तसं कथन केलं की माझे वडील कोण हे माझ्या आईला सुद्धा माहीत नाही. त्याच्यावर ते गुरु म्हणाले, तू सत्य बोललास. अशा परिस्थितीत कुणीही सत्य बोलणं शक्य नाही. अशा स्थितीत तू शक्य बोललास, त्या अर्थी तू ब्राह्मणच असला पाहिजेस. आजपासून तू सत्यकाम जाबाल या नावाने ओळखला जाशील. त्याच्या आईचं नाव जाबाली म्हणून याचं नाव जाबाल केलं. पूर्वी आईवरून नावं दिली जात असत. कौंतेय, राधेय ही नावं तुम्ही ऐकली असतील. तसे जाबाल, सत्यकाम जाबाल याच नावाने तो ओळखला जायला लागला. हा खरा सत्याचरणी. पण एक हित ध्यानी ठेवायला पाहिजे की प्रसंग आला म्हणून गुरुला तेवढंच त्यांनी सत्य सांगितलं, गावभर सत्याचा डंका पिटला नाही. हे इथे लक्षात ठेवलं पाहिजे. तेही आम्हाला समजत नाही. सगर राजाचा पुत्र असमंज म्हणून होता. हा लाडाने बिघडलेला होता, प्रजेला त्रास दे. तेव्हा सगरांनी त्याला राज्य न देता त्याचा पुत्र जो अंशमान जो चांगला होता त्याला राज्य दिलं. हे खरं सत्याचरण. सत्याचरणाचा आणखीन एक महत्त्वाचा इतिहास तुम्हाला सांगतो आणि तो इतिहास म्हणजे एका ऋषीचा आहे, महाभारतात दिलेला आहे. या महाभारतातल्या ऋषींनी आपल्या भावाकडे तो गेला असताना, तो भाऊ पण ऋषी आणि हा पण ऋषी, तो भाऊ घरी नव्हता. त्याला भूक लागली होती म्हणून भावाच्या आश्रमातल्या झाडाचं फळ तोडलं आणि खाल्लं. ते खाल्ल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण चोरी केली, सत्याने वागलो नाही. कारण भावाच्या आश्रमात आलो होतो, भावाला विचारल्याशिवाय खाणं योग्य नव्हतं, पण तसं केलं. मग आता काय करायचं? तर आता भाऊ सांगेल ती शिक्षा मुकाट्याने भोगायची. भाऊ आला, त्यांनी सांगितलं असं असं घडलंय, मला शिक्षा दे. भाऊ म्हणला, अरे काय माझा भाऊच आहेस ना तू, माझ्या आश्रमातलं तू खाल्लंस तर काय बिघडलं? काही बिघडत नाही. तो म्हणला, तसं नाही, तुला न विचारता खाल्लं, तू मला शिक्षा दे. त्याच्यावर तो भाऊ असलेला ऋषी म्हणला, मी कोण शिक्षा देणार? शिक्षा देण्याचं काम राजाचं असतं, माझं नाही, मी तर ऋषी आहे. म्हणून हे दोघं राजाकडे गेले. तो जो राजा त्या देशचा, त्याच्यापुढे मोठा प्रश्न आला की या ऋषीला शिक्षा कशी द्यायची आणि कशाबद्दल द्यायची? भावाच्या बागेतलं एक फळ खाल्लं म्हणून शिक्षा कशी द्यायची? असा वाद. हा वाद होण्याचं कारण सत्याने वागणं, सत्याचरण करणं ही निष्ठा त्यांची होती. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ही गोष्ट इतिहासावरून, प्राचीन इतिहासावरून दादोजी कोंडदेव जे शिवाजीचे गुरु होते त्यांनाही कळली होती आणि म्हणून त्यांच्याही बाबतीत नेमकं हेच घडलं. शिवाजीच्या बागेतलं एक फळ दादोजी कोंडदेवांनी तोडलं. नंतर त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून ते स्वतःचा हात तोडायला निघाले होते. पण शिवाजी, बालशिवाजी होता त्यावेळी, त्याच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी त्याला अडवलं आणि त्यांनी सांगितलं, मी राजाज्ञा देतो की हात तोडता कामा नये. आणि मग दादोजी कोंडदेव स्वस्थ बसले. तर याला म्हणायचं सत्यनिष्ठा. पण ही सत्यनिष्ठा वैयक्तिक हे लक्षात ठेवायचं. या सत्यनिष्ठेपायी रामशास्त्री प्रभूने, जे न्यायशास्त्री म्हणून प्रख्यात होते, त्यांनी घोळ केला. सत्य, व्यक्तिगत सत्य आणि राजकारणातलं सत्य यात फरक असतो हे त्यांच्या लक्षात आलं नाही.
पेशव्यांच्या एका सरदाराने इंग्रजांची एक बोट पकडली होती. हिंदुस्थानातला माल ते परदेशात घेऊन चालले होते, मी इंग्लंडला घेऊन चालले होते, आणि ती बोट त्या पेशवे सरदारांनी पकडली आणि स्वतःच्या ताब्यात घेतली. त्याची फिर्याद या इंग्रज माणसाने रामशास्त्री प्रभूणेंकडे आणली. रामशास्त्री प्रभूणे यांनी न्याय दिला की ती बोट त्या इंग्लिश माणसाला परत द्या. हिते चूक झाली. राजनीतीचं सत्य वेगळं असतं आणि व्यक्तिगत सत्य वेगळं असतं, हे रामशास्त्री प्रभूणे यांना समजलं नाही आणि म्हणून देशाचा घात झाला. आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं जे द्रव्य, ज्या वस्तू, त्या चोरून तो इंग्रज परदेशात घेऊन चालला होता आणि त्याला यांनी सोडून दिलं. अशा तऱ्हेचे विकृत आदर्श आपल्यापुढे असायला नकोत, पण ते नेमके ठेवले गेले आणि त्यातून अफाट घात आपल्या देशाचा झालेला आहे. आमच्या साधू संतांनी रामायणाबद्दल खूप असत्य गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. अहिल्या शिळाहून पडली होती आणि रामाच्या पदस्पर्शाने अहिल्या त्या शिळा रूपातून पुन्हा स्त्री रूपात आली, हे सगळे साधू संत सांगतात. ती अहिल्या रामाच्या पाया पडली असं सांगतात. विद्वानही नेमकं तेच सांगतात. पण हे सत्य आहे का? नाही. अहिल्या शिळाहून पडली होती असं वाल्मिकी त्यांच्या रामायणात कुठेही म्हणत नाहीत. वाल्मिकींचं रामायण हे पहिलं जगातलं, हे सगळे तज्ज्ञ मान्य करतात. त्यावेळी वाल्मिकींनी जे म्हटलं तेच मान्य केलं पाहिजे, तेच सत्य ठरलं पाहिजे. वाल्मिकी म्हणतात, अहिल्या तपपोनीतून अत्यंत तेजस्वी दिसत होती. राम लक्ष्मण तिच्या पाया पडले, तिने त्यांचा पाहुणचार केला असं वाल्मिकींनी सांगितलंय. मग संतांनी असत्य का सांगितलं? शबरीची उष्टी बोरं महाप्रख्यात आहेत. शबरी रानातील एक वृद्धा, तिच्याकडे राम अचानक आला म्हणून तिने रामाला बोरं दिली. पण ती गोड आहेत का हे पाहून दिली, म्हणजे खाऊन पाहून दिली, म्हणजेच उष्टी बोरं दिली. या उष्ट्या बोरांच्या कथेला वाल्मिकी रामायणात अजिबात स्थान नाही. राम येणार हे शबरीला माहीत होतं आणि शबरीनेच रामाला पुढचा मार्ग, म्हणजे किष्किंधेत जाऊन सुग्रीवाला भेटण्याचा मार्ग सांगायचा, हेही अगोदरच ठरलेलं होतं असं वाल्मिकींनी स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे. पण हे सत्य आम्ही बघतच नाही. सीता शिवधनुष्य घेऊन घोडा घोडा करून खेळत असे, हेही आमचे पंत आणि पंडित सांगतात. दादांत असत्य आहे. ते शिवधनुष्य इतकं मोठं होतं की 5 पैलवानांनी ते उचलून आणलं होतं. अशा धनुष्याला घेऊन सीताचा घोडा घोडा करत असती तर तसल्या पैलवानी बाईशी रामाने लग्न करायचं धाडसच केलं नसतं. हे दादांत असत्य सांगून आमच्या पंडितांनी काय मिळवलं? लक्ष्मण रेषा ही सगळीकडे सर्वमान्य आहे. वाल्मिकींनी लक्ष्मण रेषेबद्दल एक शब्दसुद्धा उच्चारलेला नाही. लक्ष्मण रेषा नसते, नव्हती, पण कवी कल्पनेतून ही काढली आणि ते असत्य आम्ही पत्रात घेऊन बसलोय हजारो वर्ष. रामाने रावणाला विजयादशमीला ठार मारलं असं सगळं सांगतात संत. दिल्लीकडे तर विजयादशमीच्या दिवशी रावणवध साजरा केला जातो. पूर्ण असत्य आहे. रावणाने मारलं तो दिवस अवसेचा होता, हे वाल्मिकींनी स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहे. आणखीन काही संत म्हणतात रावणाने खऱ्या सीतेला पळवलंच नाही, तिची सावली पळवली. हे सांगणंही दादांत असत्य आहे. सावली कधी वेगळी काढता येत नाही हे सामान्य ज्ञानही त्या संतांजवळ नव्हतं असं म्हणावंसं वाटतं. पण हे सत्य कोणी बघत नाही. राम सत्यनिष्ठ मानला जातो, पण त्यांनी वालीची बाजू सत्याची आहे का नाही हे न बघता असत्याचरणी सुग्रीवाची बाजू घेतली, हे सत्य कोणी बघत नाही. आणि असत्याची बाजू घेणारा हा असत्याचरणीच ठरतो. धर्मयुद्धात खाली पडलेल्या मारायचं नाही हे सत्य सांगतं, धर्मयुद्ध सांगतं. त्याप्रमाणे किमान 3 वेळा राम आणि लक्ष्मण बेशुद्ध होऊन रणांगणात पडले होते, पण रावणाने त्यांना ठार मारलं नाही. हे रावणाचं सत्याचरण कुणीच बघत नाही. बिभीषणाचं आम्ही फार कौतुक करतो, कारण तो रामभक्त होता. बिभीषण आपल्या भावाशी भांडून रामाकडे आला, शरण आला आणि त्यांनी आपल्या राष्ट्राशी वैर साधलं. हे आम्ही बघत नाही. आपल्या राष्ट्राचं गुह्यसुद्धा बिभीषणाने फोडलं होतं, हेही सत्य आम्ही बघत नाही. आणि ते बिभीषणाने गुह्य फोडलं कुंभकर्णाबद्दल, म्हणून राम युद्ध जिंकू शकला. आपल्या राष्ट्राशी वैर करणारा बिभीषण आम्ही रामभक्तीपायी आदर्श मानला, म्हणून आमच्या हिंदुस्थानात असंख्य बिभीषण निर्माण झाले. उदाहरणं बघा, अंबी राजाने पुरू राजापेक्षा परका सिकंदर जवळचा मानला. बिभीषणाने रामाला जवळचा मानला तसं, आणि त्या सिकंदरला मदत करून आपल्या पुरू राजाचा पराभव केला. त्यामुळे भारतीय संस्कृतीवर एक जबरदस्त आघात झाला. जयचंद राठोडला पृथ्वीराजापेक्षा मोहम्मद घोरी जवळचा वाटला. त्याने मोहम्मद घोरीला मदत केली आणि पृथ्वीराजाचा नाश घडवला. त्यामुळे हिंदुस्थानचा पुन्हा घात झाला.
सत्य न पाहण्यामुळे हे घडलं. वास्तविक कुंभकर्णाचा आदर्श आम्ही ठेवायला पाहिजे, बिभीषणाचा नाही. कारण कुंभकर्णाकडे ज्यावेळी हे प्रकरण आलं त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी चौकशी केली. रावणाने सीतेला पळवलं हे कळल्यावर तो रावणाला रागावला, पण मग म्हणला आता युद्ध उभं ठाकलं आहे तर तुझ्याच बाजूने मी लढीन, मेलो तरी चालेल. हे सत्य आहे. आणि म्हणून आम्हाला हिंदुस्थानसाठी बिभीषणाचा आदर्श नको तर कुंभकर्णाचा आदर्श पाहिजे. पण हे आम्ही लक्षातच घेत नाही, आमच्या प्रजेपुढे सत्य मांडतच नाही आणि म्हणून घोटाळा होतो. कृष्णाला आम्ही चोर ठरवलंय, लाडात ठरवलंय, चोर ठरवलंय आणि गोकुळात तो लोण्याच्या तुपाच्या चोऱ्या करत असे असं आम्ही सांगतो. पण तो चोरी म्हणजे वाईट अर्थाने ती चोरी नव्हती, ते सत्याचरण होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. कंस जुलमानी या गवळ्यांचं दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ लोणी तूप वगैरे हे घेऊन जात होता. हे धन वास्तविक गोकुळवासियांचं होतं आणि म्हणून कंसाने नेलेले पदार्थ छापे टाकून परत आणणं हेच सत्य होतं आणि कृष्ण ते करत होता. पण आम्ही कृष्णाला चोर ठरवला आणि आम्ही चोऱ्या करायला लागलो, हे बरोबर नाही. शिवाजीने मात्र आदर्श कृष्ण आपल्यापुढे ठेवला होता. कृष्णाचं हे सत्य शिवाजीने जाणलं आणि प्रत्यक्ष आचरणात आणलं आणि म्हणून सुरतेमध्ये त्यांनी लूट केली. ती सुरतेचे लोक मोंगलांना जे धन देत असत ते त्यांनी लुटून परत आणलं. म्हणून सुरतेची लूट ही एका दृष्टीने सत्याचरणच आहे. पण हेही आम्हाला कळलं नाही. आमचे पुढारी महात्मा गांधी त्यांनी शिवाजीला वाट चुकलेला पुढारी सांगितलं, कारण त्यांना सत्यच समजलं नाही. हिंदूंची संपत्ती मोगल लुटत होते, ती छापे टाकून शिवाजीने घेतली आणि हिंदू पदपादशाहीच्या कामी लावली, हे सत्यच होतं. शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून थोरले बाजीराव पेशवे यांनी हेच सत्य आचरणात आणलं आणि सुरतेची लूट पुन्हा केली आणि आपल्या दौलतीसाठी म्हणजे हिंदू पदपादशाहीसाठी ते द्रव्य कामाला लावलं. वासुदेव बळवंत फडके यांनी याच पद्धतीने इंग्रजांचे खजिने लुटले आणि क्रांती केली होती. हे सत्य आम्ही बघायला पाहिजे. Please like, share and subscribe, and don't forget to press the bell icon for new notifications and videos. Thank you.